नमस्कार. आजच्या या धावपळीच्या गोंधळाच्या जीवनात कधीकधी आपल्याला असं वाटतं ना की आपण काहीतरी खूप महत्वाचं विसरत चाललो आहोत. तर आज आपण तब्बल 70 वर्षांपूर्वीच्या म्हणजेच ऑगस्ट 1954च्या अखंड ज्योती मासिकातून काही कालातीत उत्तरं शोधणार आहोत. युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींचे हे विचार तेव्हा जेवढे महत्वाचे होते, खरं तर त्याहूनही जास्त ते आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत. चला हा आध्यात्मिक खजिना एकत्र उघडून पाहूया. आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया या एका शक्तिशाली विचाराने. हे वाक्य बघा, आपल्याला एकदम थांबायला लावतं, विचार करायला लावतं की आपलं हे रोजचं जीवन, आपली ही धावपळ खरंच क्षुल्लक गोष्टींमध्ये वाया तर जात नाहीये ना. कारण हा जन्म केवळ श्वास घेण्यासाठी नाही, तर आपल्या आत्म्याला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी मिळालेली एक अनमोल संधी आहे, जी पुन्हा मिळणार नाही. या ज्ञानयात्रेत आपण या 6 महत्वाच्या टप्प्यांतून प्रवास करणार आहोत. आपण मासिकाच्या मूळ उद्देशापासून सुरुवात करू, मग विचारांची शक्ती समजून घेऊ, ते ज्ञान रोजच्या जीवनात कसं वापरायचं ते पाहू, सेवेचं महत्त्व जाणून घेऊ, एका आदर्श समाजाची संकल्पना काय आहे ते बघू, आणि शेवटी या सगळ्याचं सार काय आहे ते समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. कोणतंही ज्ञान समजून घेण्याआधी त्याचा मूळ उद्देश काय आहे, त्याचा आत्मा काय आहे, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. अखंड ज्योती हे केवळ एक मासिक नव्हतं, तर ते एका आध्यात्मिक प्रकाशस्तंभासारखं होतं. कसं? चला पाहूया. अखंड ज्योतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की ते केवळ मोठमोठं अवघड तत्वज्ञान सांगत नाही. उलट ते एक प्रॅक्टिकल गाईड आहे, आपल्या रोजच्या जगण्यासाठी एक मार्गदर्शक. याचा उद्देश अगदीच स्पष्ट आहे. आपल्या प्रत्येकात जी एक दैवी शक्ती, एक सुप्त क्षमता लपलेली आहे, तिला जागृत करणं. कारण जेव्हा एक एक व्यक्ती स्वतःच्या पातळीवर उन्नत होते, तेव्हाच संपूर्ण समाजाची खरी प्रगती होते. आता आपण त्या एका मूलभूत सत्याकडे वळणार आहोत, जे या संपूर्ण शिकवणीचा पाया आहे. आणि ते सत्य म्हणजे बाहेरचं जग बदलण्याआधी आपल्याला आपल्या आतलं जग बदलावं लागतं. कारण आपले विचारच आपलं वास्तव घडवतात. हेच सर्व बदलाचं मूळ आहे, उगमस्थान आहे. इथे विचार क्रांती ही एक जबरदस्त संकल्पना मांडली आहे. याचा सरळ अर्थ आहे, जगात कोणतीही मोठी क्रांती घडवण्यासाठी शस्त्रांची गरज नसते, तर शुद्ध, सकारात्मक आणि शक्तिशाली विचारांची गरज असते. बदलाची पहिली ठिणगी ही आपल्या मनातच पडली पाहिजे. कारण जेव्हा विचार बदलतात, तेव्हा कृती बदलते आणि त्यातूनच मग जग बदलतं. आपल्यासमोर 2 मार्ग किती स्पष्टपणे मांडले आहेत पहा. एकीकडे लोभ, क्रोध आणि अहंकाराचे काटेरी विचार आहेत, जे आपल्याला दुःखाच्या आणि चिंतेच्या बंधनात कायम जखडून ठेवतात. तर दुसरीकडे करुणा, विवेक आणि निस्वार्थतेची फुलं आहेत, जी आपल्याला शांती आणि मुक्तीचा आनंददायी मार्ग दाखवतात. निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे की आपल्याला कोणत्या मार्गावर चालायचं आहे. मग प्रश्न येतो की हा सकारात्मक बदल नक्की घडवायचा कसा? त्यासाठी हे मासिक आपल्याला 4 प्रभावी साधनं देतं. रोज थोडा वेळ स्वतःच्या आत डोकावून पाहणं म्हणजे आत्मपरीक्षण. प्रेरणादायी साहित्याचं वाचन करणं. ज्ञानी आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं. आणि मनाला शांती देण्यासाठी जप आणि ध्यान करणं. या 4 सवयी आपल्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी कंपाससारखं काम करतात. आतापर्यंत आपण विचारांबद्दल बोललो, पण या विचारांना, या आदर्शांना आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या दैनंदिन जीवनात कसं आणायचं? चला या प्रवासाच्या पुढच्या अध्यायाकडे वळूया, जिथे अध्यात्म आणि आपलं रोजचं जीवन एकत्र येतं. पुढे जाण्याआधी एक क्षण थांबूया आणि स्वतःलाच विचारूया, यशस्वी जीवनाची आपली व्याख्या काय आहे? भरपूर पैसा, प्रसिद्धी, सत्ता की अजून काही? चला पाहूया हे मासिक आपल्याला या भौतिक सुखांच्या पलीकडे असलेल्या खऱ्या यशाची ओळख कशी करून देतं. आणि उत्तर मिळतं की खरं यश भौतिक संपत्तीत नाही, तर या 5 मजबूत आधारस्तंभांवर उभं आहे. आत्मसंयम म्हणजेच आपल्या इंद्रियांवर आणि इच्छांवर ताबा, एक शिस्तबद्ध दिनचर्या, सतत काहीतरी नवीन आणि चांगलं शिकण्याची तळमळ, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, आणि आपली लहान मोठी सर्व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं. हेच एका अर्थपूर्ण जीवनाचे खरे दागिने आहेत. हे वाक्य आत्मसंयमाचं महत्त्व किती सुंदरपणे स्पष्ट करतं नाही का? कोणत्याही मोठ्या आणि महान कार्यासाठी, एका शक्तिशाली जीवनासाठी शिस्त आणि आत्मसंयम हाच सर्वात महत्त्वाचा पाया आहे. हा पाया जर पक्का नसेल, तर जीवनाची इमारत बाहेरून कितीही मोठी दिसली तरी ती कधीही डळमळू शकते.
आत्तापर्यंत आपण स्वतःच्या आतल्या बदलावर लक्ष केंद्रित केलं होतं. आता आपण अध्यात्माच्या बाह्य अभिव्यक्तीकडे वळूया, जिथे निस्वार्थ सेवेलाच सर्वात मोठी उपासना मानलं जातं. हा संदेश खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. खरी आध्यात्मिकता फक्त देवळात किंवा पूजापाठात नाही, तर ती माणसामाणसांमध्ये आहे. आपल्या रोजच्या जीवनात जेव्हा आपण कोणाला तरी निस्वार्थपणे मदत करतो, मग ती कृती कितीही छोटी असो, जेव्हा आपण इतरांच्या दुःखात सहभागी होतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने ईश्वराची सर्वश्रेष्ठ उपासना करत असतो. आता आपला दृष्टिकोन व्यक्तीकडून समाजाकडे व्यापक करूया. कारण जेव्हा एक व्यक्ती बदलते, तेव्हा समाज बदलतो. पाहूया या आध्यात्मिक तत्वांवर आधारित एका आदर्श समाजाची संकल्पना नेमकी काय आहे. धर्माबद्दलच्या एका सामान्य गैरसमजावर हे मासिक थेट आणि सडेतोड भाष्य करतं. धर्म म्हणजे निष्क्रियता किंवा पलायनवाद नाही, तर तो सकारात्मक बदलासाठी एक प्रचंड प्रेरणास्त्रोत आहे. खरा धर्म आपल्याला जागृत करतो, योग्य कृती करण्यासाठी आणि समाजात उत्तम बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करतो. तर मग कसा असेल हा आदर्श समाज? कल्पना करा अशा जगाची जिथे प्रत्येकजण एकमेकांचा मनापासून आदर करतो, जिथे लोक माझे हक्क काय आहेत यापेक्षा माझी कर्तव्य काय आहेत याचा आधी विचार करतात, जिथे वैयक्तिक स्वार्थापेक्षा संपूर्ण समाजाच्या कल्याणाला प्राधान्य दिलं जातं. असा समाजच खऱ्या अर्थाने विकसित आणि संस्कृत म्हणता येईल. आता आपण आपल्या या ज्ञानयात्रेच्या समारोपाकडे आलो आहोत. चला, या संपूर्ण चर्चेतील सर्वात महत्त्वाचे, आयुष्यभर सोबत राहतील असे मुद्दे थोडक्यात पाहूया. तर या संपूर्ण चर्चेचं सार ह्या 5 मुद्द्यांमध्ये आहे. आपले विचारच आपलं भविष्य घडवतात. खरं यश आत्मिक विकासात आहे, भौतिक गोष्टीत नाही. चारित्र्याचा पाया आत्मसंयम आहे. निस्वार्थ सेवा हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे आणि दैवी मूल्यांवरच एक मजबूत समाज उभा राहतो. ही 5 सूत्र आपण आपल्यासोबत घेऊन जाऊया. आणि शेवटी या अत्यंत प्रेरक आणि शक्तिशाली संदेशासह आपण थांबूया. हा केवळ एक विचार नाही, तर आपल्या प्रत्येकासाठी एक आवाहन आहे. समाजात किंवा जगात अंधार आहे म्हणून तक्रार करण्यापेक्षा आपण स्वतः तो एक दिवा बनू शकतो, जो केवळ स्वतःसाठीच नाही, तर इतरांच्या मार्गातही प्रकाश पसरवेल.